श्रावणातले सोमवारचे उपवास बघा प्रत्येकाचेच असतात. पण प्रत्येक सोमवारी 30-30 खिचडी खाऊन प्रत्येकालाच कंटाळा आलेला आहे. तर मला देखील असंच कंटाळा आलेला होता. त्यासाठी मी आज बघा साबुदाण्याचे मस्त असे झटपट होणारे क्रिस्पी वडे ट्राय केलेले होते. तर ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे मी साबुदाणा घेतलेला होता. तर बघा हा पूर्ण असा मऊसूद मी भिजवून घेतलेला होता. रात्री भिजत ठेवलेला होता हा. हे शिजवलेले 3 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले होते इथे मी. तर बटाट्याचा वापर आपल्याला जास्तच करायचा आहे. शेंगदाणे 1 वाटी भाजलेले आणि ही मिरची, तर ही हिरवी मिरची तिखटाला खूप तिखट आहे, तर मी ह्या प्रमाणात घेतलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या तिखटानुसार घ्यायची आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं ठेवून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेणार आहे. तर शेंगदाणे आणि मिरची आपल्याला सेपरेट बारीक न करता अशीच एकत्र बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी झटपट असे आपले वडे तयार होतील. तर आता हा साबुदाणा बघा, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साबुदाणा घ्यायचे. तुम्हाला जेवढे वडे तयार करायचे तेवढे, त्याच्यात थोडंसं जास्त जरा बटाटा घ्यायचा आहे. तर इथे मी एवढ्या प्रमाणात साबुदाणा घेतलेला होता माझ्या अंदाजाने. आणि हे शिजवलेले बटाटे ते आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. तर बटाटे तुम्ही अगोदर देखील स्मॅश करून घेऊ शकता स्मॅशरने, हाताने. तर इथे बघा मी ह्याच्यामध्येच टाकून हे बटाटे छान असे स्मॅश करून घेणार आहे. तर बटाटे आपल्याला पूर्ण असे बारीक एकदम करून घ्यायचे स्मॅश. मोठा मोठा बटाटा नाही ठेवायचा आहे. आता ही जी आपण पेस्ट केलेली होती मिरचीची आणखीन शेंगदाण्याची ती घालून घेणार. ही पेस्ट देखील बघा मी पूर्ण अशी बारीक करून घेतलेली आहे. ह्याच्यामुळे छान असा चिकटपणा येतो आणि वडे वळायला देखील बघा सोपे जातात. अगदी झटपट पद्धत आहे बघा ही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आता हे मिश्रण मी पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. आत्ताच मी बघा याच्यामध्ये मीठ नाही घालून घेतलेलं, मीठ मी नंतर घालून घेणार आहे. अगोदरही चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तर इथे बघा मिश्रण पूर्ण असं मिक्स झालं की आता ह्याच्यामध्ये मी माझ्या चवीनुसार मीठ घालणार आहे. तुम्ही तुमचं जेवढं मिश्रण आहे त्याच्यानुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून मी हे पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे. पूर्ण तळापासून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं जावं. तर बघा जास्त तामझाम न करता तयार होणाऱ्या वड्याची रेसिपी आहे ही. खूप छान अशी साधी सोपी पद्धत आहे. तर या प्रकारे बघा मी पूर्ण असं एकजीव करून घेतलेलं होतं. तर तयार झालेलं आहे आपलं हे मिश्रण. तर आता इथे आपण आता वडे थापून घेणार आहोत. तर हे वडे बघा मी हातावरच असे तेल लावून घेणार आहे एका हाताला, आणखीन बारीकसा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावरतीच एकदम पातळ थापून घेणार आहे. जास्त जाड नाही ठेवायचे आपल्याला. जेवढे तुम्ही पातळ थापाल तेवढे वडे अगदी खायला क्रिस्पी लागतात. तर या प्रकारेच बघा मी सगळे वडे असे हातावरती एका हाताला तेल लावून थापून घेणार आहे. जेवढं तुम्हाला आत्ता समजा एका माणसासाठी तळायचे आहे तेवढेच तुम्हाला वडे तळून खायला द्यायचे आहेत. सगळेच करून नाही ठेवायचे, थंड झाल्यावर हे वडे अजिबात चांगले लागत नाहीत. जेवढे तुम्ही गरम गरम खाल तेवढे खूप छान लागतात टेस्टला आणि खायला एकदम क्रिस्पी लागतात. तर ह्या प्रकारे बघा मी ह्या प्रकारेच थापून घेणार आहे हातावरती. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पेपरवरती देखील थापू शकता, पण हातावरती ते खूप सोपं जातं थापणं बघा. तर अशा प्रकारे बघा हातावरती मी सगळे वडे असे तयार करून घेतलेले होते, जेवढे मला लागणार आहेत तेवढे. आता इथे मी तेल जे तापत ठेवलेलं होतं बारीक फ्लेमवरती त्याच्यामध्ये हे वडे तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर तेल बघा आपलं तापलंय की नाही चेक करण्यासाठी इथे मी एक साबुदाणा टाकून घेतलेला होता. साबुदाणा असा वर आलेला आहे तळून की समजून जायचं आपलं तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे. तर तेल आपल्याला चांगलंच तापवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि एक एक करून हा वडा सोडून द्यायचा आहे. जेव्हा बघा तुम्ही वडे सोडून तयार होणार त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल करून घ्यायची आहे. तर लगेच आपल्याला वडे पलटून नाही घ्यायचे, असे थोड्या वेळ फुल गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. वडे बघा तळून झाले खालून चांगले असे की आपण पलटवून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सगळे उलटण्याने पलटवून घेणार आहे वडे. तर इथे बघा सगळे वडे अशा प्रकारे मी पलटवून घेतलेले होते.
आणि गॅसची फ्लेम मी आता मीडियम करून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की साबुदाणा वड्याची रेसिपी ट्राय करून बघा. बघा तेलात सोडताच फुटत देखील नाहीत, खूप छान असे तयार होतात, अगदी क्रिस्पी असे. ते बघा खूप छान असा कलर देखील आलेला आहे वड्यांना. असेच एकदम खरपूस रंगाचे होईपर्यंत लालसर रंगाचे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी पांढरटही नाही काढायचे, नाहीतर पुन्हा बघा ते कच्चट दिसतात थंड झाल्यानंतर. तर आता मी हे साईडला काढून घेणार आहे एका पेपरवरती. आणि लगेचच बघा तुम्हाला मी दुसरी बॅच देखील तळून दाखवणार आहे. तर बघा वडे तेलात सोडताना आपल्याला हाताची काळजी घेऊनच वडे तेलात सोडून घ्यायचे आहेत. आता वडे खालून बघा चांगले तळून झाले की मी पुन्हा हे असे पलटवून घेणार आहे. इथे आपल्याला उलटण्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे बघा असे पलटवायला आपल्याला इझी जातं. तर ही दुसरी बॅच देखील बघा तळून अशी छान तयार आहे. मस्त खरपूस कलर आलेला आहे याला, एकदम क्रिस्पी लागतात. आता हे मी साईडला काढून घेणार आहे. एका वेळेस बघा आपल्याला 4 ते 5च वडे सोडायचे आहेत, जास्त नाही सोडायचे. ते इथे बघा मस्त असे तयार आहेत, एकदम खरपूस आणि क्रिस्पी आपले साबुदाण्याचे वडे. चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा दिसायलाही अगदी मस्त असे दिसतात आहेत, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे. तर मी तुम्हाला एक वडा असा दाखवते करून बघा, आतून किती छान असा भाजला गेलेला आहे. तर तुम्ही उद्याच्या सोमवारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा.